जैन मित्रांनो, नमस्ते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 ची स्ट्रॅटेजी पाहिलेली आहे. आता पेपर 2 दॅट्स आवर एरिया, त्याची आपण स्ट्रॅटेजी बघायची आहे. आता पेपर 2 मध्ये अशी कॅन्डिडेट पाहिजेत की आउट ऑफ मार्क घेत आले पाहिजे. एखाद दुसरा अपवाद प्रश्न सोडला, बाकीचे सगळे ऍज इट इज. जेवढा अभ्यास तुमचा जास्त तेवढे मार्क मिळवणारा हा पेपर 2 आहे. तर ह्या पेपर 2 ची स्ट्रॅटेजी अशी आहे किंवा पेपर 2 ची खासियत म्हणू शकता की जो मास्टर आहे आणि हे पेपर 2 मध्ये अभ्यास केला तो डिपार्टमेंट मध्ये पण मास्टर होऊन एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता पेपर 2 मध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे, एक 3 भाग केलेले आहेत. तर पहिल्या भागामध्ये काय आहे की एक्साइजचे कायदे, दुसऱ्यामध्ये ऍडिशनल त्यांनी टाकलेलं की BNSS आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, भारतीय साक्ष अधिनियम, म्हणजे जुना पुरावा कायदा, त्याबरोबर लोकसेवा हक्क, माहिती अधिकार आणि महाराष्ट्र नागरी सेवा ते टाकलेले आहेत. आता फक्त आपला एक्साइजचा जो कायदे आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण बघूया. आता एक्साइजचे जे कायदे आहेत याच्यामध्ये व्हॉल्यूम 1 जो की मुंबई दारूबंदी कायदा आणि मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम 143च्या अनुषंगानं राज्य सरकारने केलेले इतर नियम, ते कोणकोणते नियम आहेत? मळी, ताडी, निरा, सॅक्रामेंटल वाईन, त्यानंतर देशी दारू नियम, PLL, आसवणी, त्यानंतरचा फॉरेन लिकर आहे, विशेषाधिकार शुल्क नियम आहे, असे बरेचसे नियम आहेत. आता याच्यामध्ये काय होते की मुंबई दारूबंदी कायद्याचे 149 कलम, 149च्या 49 कलम पाठ पाहिजेत. आणि ती पाठ होतात का नाही हे माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे चांगलंच माहित आहे. 100% पाठ आहे. एक विथ ट्रिक्स जायचं आणि हे सगळं पाठ करायचं. ओके. त्यानंतर याच्यामध्ये 51 डेफिनेशन आहेत. 51च्या 51 डेफिनेशन तुम्हाला पाठ पाहिजेत. यामध्ये MPSC ने प्रश्न विचारलेला आहे. आता जसं की 7 नंबर मध्ये कलम नंबर 2 मध्ये व्याख्या, त्याच्यामध्ये 2.1, 2.2 असं 2.51 पर्यंत आपली कलम व्याख्या आहे. आता 2.7 मध्ये देशी दारू आहे, त्यानंतरच 2.10 मध्ये 1.0 मध्ये टाकलं म्हणजे विप्रकृतचं आहे, त्यानंतरच विदेशी दारूचा आहे, परदेशी दारू 17 मध्ये आहे, दारूचा गुत्ता आहे, असे त्यानंतरच म्हणजे असे वेगवेगळ्या डेफिनेशन तिथं दिलेले आहेत. त्यानंतरची आपली सागरी हद्द किती असते त्याची डेफिनेशन आहे, ताडीची, अशा ह्या वेगवेगळ्या सगळ्या डेफिनेशन आहेत. आणि त्या डेफिनेशन मध्ये म्हणजे दारू म्हणजे काय, विदेशी दारू म्हणजे काय, मद्य म्हणजे काय, कोणकोणत्या पदार्थांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे, हे सगळंच त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला 1 by 1 हा तुम्हाला जेवढा डीप करता येईल तेवढं करायचा. आपला एक्साइजचा संपूर्ण कारभार म्हणजे मुंबई दारूबंदी कायद्यावरती चालतो आणि मुंबई दारूबंदी कायद्यातील अधिकारानुसार, दिलेल्या अधिकारानुसार राज्य सरकारने केलेल्या इतर नियमानुसार चालतो. याचे तुम्ही बिनधास्त लेक्चर बघून घ्या, डायरेक्ट पाठ करायचे विषय, इथे एक्सक्यूज द्यायचं नाही. सर हे कलम आपल्याला वापरत मध्ये एवढंच आहे, एवढं सगळं करायला लागते का? करायला लागतंय. जवळपास 20 ते 25 क्वेश्चन एका फक्त या कायद्यावरती असणार आहे. आता त्याच्यामध्ये काय मळी कायदा आहे, त्यानंतरच ताडीचे आहेत. आता ताडीचे, आता हे पुढचे जे नियम आहेत ना, मळी, ताडी, निरा, फॉरेन लिकर, त्याच्यामध्ये FL रूल्स जो आहे विदेशी दारू नियम 1953चा, तो एक महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये FLXC लायसन्स, त्यानंतर आपलं मद्याचा परवाने आपण दिले जातात, किती दिवसासाठी दिले जातात, किती वर्षाखाली किंवा वर्षावरील लोकांना दिले जातात. वर्धा जिल्ह्यासाठी तिथं मेडिकल सर्टिफिकेटची गरज असते. आता माझ्या मते विदेशी दारू नियम 70D मध्ये ह्या आहेत. हे एवढं तुम्हाला डीप करता आलं पाहिजे. 70D तर D तुम्हाला तो आला पाहिजे. त्यानंतर ही वेगवेगळे लायसन्स आहेत, FL1, FL2, FL3 आहे. मग हे लायसन्स तुमचे वेगवेगळे आता CL1, CL2, स्थलांतर करताना तुमची किती फी, नवीन नियमानुसार किती फी झालेली आहे, हस्तांतर करताना किती फी आहे, कुटुंबामधला भागीदार घ्यायचा असेल तर तुम्हाला किती फी घ्यावी लागेल, असे ह्या सगळ्या आहेत. कोणत्या केसमध्ये तुम्हाला फी घेता येत नाही, म्हणजे जसं की दारूबंदीचा ठराव झाला आणि त्यामुळे ते लायसन्स शिफ्ट झालं तर त्या केसमध्ये तुम्हाला फी घ्यायची नाही, हे सगळं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग तसंच मळीमध्ये काय सांगितलं, किती मेट्रिक टन मळी असेल, त्याची वाहतूक करण्याची परमिशन, लॉस किती % तुम्हाला तिथं म्हणजे परमिशिबल आहे. त्यानंतरच त्याच्यामध्ये हे
जनावरांसाठी कॅटल फीडसाठी किती कोटा तुम्ही म्हणजे दिला जाऊ शकतोय. त्यानंतर हे ताडीचं निराचं हे लायसन्स कोणकोणते अनुज्ञप्ती प्राधिकारी म्हणजे ते लायसन्स मंजूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत, त्यांचा एरिया किती असला पाहिजे, त्यांचं वार्षिक वर्ष म्हणजे अॅन्युअल इयर कोणता आहे, तुम्हाला लायसन्ससाठी अप्लाय करत असताना मग तो कोणाकडे करावा लागेल, ऍज वेल एज रिन्युअल करायच्यासाठी तुम्हाला किती दिवस आधी तुम्हाला रिन्युअलसाठी अर्ज करावा लागेल, या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी येतात. त्यानंतर सॅक्रामेंटल वाईन नियम आहे, इंटॉक्सिकंट ड्रग्स कोणते ते सांगितले आहेत, रक्त चाचणी घेत असताना एका वेळेला किती रक्त घ्यायचं ते सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आणि पुन्हा आसवणी जी आहे BRL फॉर्माइज आहे, तर याच्यामध्ये ऍब्सोल्यूट अल्कोहोल, त्यानंतरचं रेक्टिफाईड स्पिरिट आहे, यासाठी RS1 RS2 वाहतुकीचा परवाना मग तो कसा दिला जातो, ऍज वेल ऍज हे इथं काही टेक्निकल गोष्टी मळीमध्ये पण येतात आणि रेक्टिफाईड स्पिरिट मध्ये. तर हे करत असताना ह्या अल्कोहोलची स्ट्रेंथ किती, अंडर प्रूफ, ओव्हर प्रूफ, त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं, ऍज वेल ऍज यामध्ये तुम्ही काय करता याचं कॅल्क्युलेशन, त्यामध्ये एक्साइज ड्युटी लावतो. हे एक्साइज ड्युटी लावत असताना MRP ठरवत असताना ही एक्साइज ड्युटी कोणत्या CSD म्हणजे कॅन्टीनसाठी तुम्ही किती लावणार, त्यानंतर आपल्या देशी मद्यासाठी किती लावणार, विदेशी मद्यासाठी किती लावणार, हे सगळे हे गणितीय प्रक्रिया सगळ्या आहेत. तर हे हा पण आपला थोडासा यामध्ये पार्ट येतो, तो तुम्हाला करणे गरजेचं आहे. एक्साइज लॉ इथं तुम्ही बिनधास्त आपले लेक्चर्स जे आहेत ते सगळे बघून घ्या. 24 आवर्स हे सगळ्यात माझा फेवरेट विषय कोणता, एक्साइज लॉ. आपण ज्या डिपार्टमेंटला आहे ना तिथं आपण एकदम मास्टर असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही अभ्यास करा अथवा न करा हे लेक्चर्स तुम्ही बघून घ्या. कारण डिपार्टमेंटला म्हणजे एक्सरसाइज कडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन एक्सरसाइज म्हणजे असं नाही. दादा ये तुला टेक्निकल काय काय गोष्टी तुला सांगतो, मळीची स्ट्रेंथ आणि अल्कोहोलची स्ट्रेंथ कशी काढायची, नुसतं कॅल्क्युलेशन करायचं, MRP काढून दाखव म्हणाव, एवढा एवढा उत्पादन खर्च आहे, काळ MRP, अशा म्हणजे त्यांच्या अशा शिट्ट्या वाजल्या पाहिजेत. म्हणजे एवढं हे आपलं अवघड आहे, खरं आपण लक्ष घालत नाही, फक्त सह्या करायच्या नाही. दादा आपण लक्ष घालायचं. मुंबई दारूबंदी कायदा बाकीचे सगळे नियम, सगळ्यांना काय वाटतं नुसतं दारूबंदी बार म्हणजे एक्साइज, नाही रे दादा. मळी, ताडी, निरा, फॉरेन लिकर, विशेषाधिकार शुल्क नियम, हे ड्राय डेचे नियम कसं, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कसे करतात, म्हणजे लगतच्या जिल्ह्यात बाकीचे राज्य आहेत त्यांच्या जिल्ह्यांचं हे आपलं काय कम्युनिकेशन होते, असे बरेचसे नियम आहेत याच्यामध्ये. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला डीप मध्ये जायचंय आणि जेवढ्या डीप मध्ये जाणार तेवढे तुम्हाला काय याच्यामध्ये मार्क मिळणार आहे, त्याबरोबर तुमचं नॉलेज पण वाढणार आहे. ओके, दॅट्स ऑल. आणि याच्या सगळ्या म्हणजे एक्साइज लॉचं तर पुस्तक आहेच आपलं, नो प्रॉब्लेम. आणि त्याच्यामध्ये मी सुरुवातीला कारण ते 21-22 ला आणि आपलं डिपार्टमेंटचं फॉलो राहील आहे, मग नवनवीन GR येत असतात, नवीन नवीन बदल होत असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये काही चुका पण राहून गेल्यात आणि काही नवीन ऍडिशन पण आहे. ती करेक्शनची PDF पण मी केलेलं आहे. बरं हे सगळं जाऊ दे. त्यानंतर मी डायरेक्ट नोटबुक 453 पानाचा स्केच पेननं एक काय काढलेलं आहे, माझे नोट्स आहेत त्याची PDF तयार केलेली आहे, बॅच मधल्या सगळ्यांना दिलेली आहे दादा. किती 453 काहीतरी पानाचे स्केच पेन टाईप मध्ये ते आहे. पटपट बघायचं, लायसन्स कोण देतं, किती एरिया आहे, काय त्यातले काही मी पार्ट पण तुम्हाला शेअर केलाय. ही अनुज्ञप्ती किती वेळ उघडी असते, ग्रामीण भागामध्ये किती, त्यानंतर आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये किती असते, ह्या सगळ्यांवर तुम्हाला काही बघायची गरज नाही. विष असेल ते आर्सेनिक असेल त्यामध्ये किती मिक्स म्हणजे बाकीचा कंटेंट मिक्स करायचा, कितीपर्यंत तुम्हाला 5 किलोग्राम पर्यंतची परमिशन आहे, हे विष काय ते पुढे ते सांगतो मी, जाऊ दे. तर हा जो पूर्ण पार्ट आहे या सगळ्या पार्टचं काय झालेलं आहे की नोट्स रेडीमेड आहे, पुस्तक घ्यायची पण गरज नाही. आणि पुस्तक आता मागितलं, ज्यावेळी तुम्हाला सांगितलेलं आहे पुस्तकाच्या कमी कॉपी शिल्लक आहे त्या घ्या, तर त्यावेळी तुम्ही घेतले नाही. आता तुम्ही म्हटला की पुस्तक पाहिजे तर कॉपी शिल्लक नाही, आणि आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही की दुसरी आवृत्ती पब्लिश करा, ठीक आहे. त्याऐवजी ह्या नोट्स आहेत मी तुम्हाला पब्लिश, ह्या नोट्सच त्याच्यामध्ये मी ऍड करणार होतो आणि नवीन कॉपी करणार होतो, तेवढा वेळ नाही, त्यामुळे प्लीज त्याबद्दल माफ करा. फक्त ह्या नोट्स वरती पुढे चला. सो देन देअर इज अ व्हॉल्यूम 2. तर 2 नंबर मध्ये काय, DC ड्रग्स कंट्रोल, औषध नियंत्रण, आणि याच्यामध्ये MNDP एक कायदा होता, मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ऍक्ट. औषधी व सौंदर्य प्रसाधन, याच्यावरती आपलं नियंत्रण उठलेलं आहे. आणि हे नियंत्रण उठलेलं आहे त्यामुळं तो सिलेबस मध्ये पण पार्ट नाही आणि
त्यामुळे तुम्हाला तो करण्याची काही गरज नाही. पुस्तकामध्ये MNTP आहे ते वाचू नका. नोट्स मधनं मी ते रिमूव्ह करून टाकलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे की ड्रग्स कंट्रोल अतिशय महत्वाचा आहे. गेल्या वेळी जवळपास 5 क्वेश्चन याच्यावरती विचारलेले होते. म्हणजे जनरली याच्यामध्ये हे ड्रग्स कंट्रोल हे जे आहेत ना ते आपण तिसऱ्या पार्ट मध्ये सांगतोय. तर ह्या ड्रग्स कंट्रोल मध्ये काय वेगवेगळी औषधं जी आहेत तर ती औषधे किती परमिशेबल आहे, किती गोळ्या तुम्ही एका वेळेला म्हणजे तुमच्याजवळ ठेवू शकता. त्यानंतर डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन, त्यानंतरचं त्यांचं होलसेल, आणि जशी आपली FL1 FL2 लायसन आहेत ना तशी पण यांची लायसन्स आहेत. म्हणजे हे स्टोअर करत असताना कुठं स्टोअर करायचंय, ते कुणाला द्यायचं, तुझं प्रिस्क्रिप्शन असलं पाहिजे, कोणाकोणाला विदाउट प्रिस्क्रिप्शनचं देता येतं, प्रिस्क्रिप्शन देणाऱ्याची क्वालिटी म्हणजे क्वालिफिकेशन काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी या व्हॉल्यूम 2 मध्ये दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॉल्यूम 3. तर ह्या व्हॉल्यूम 3 मध्ये काय सांगितलेलं आहे, NDPS, नार्कोटिक्स, ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स. सो व्हॉट डू यू नो बाय नार्कोटिक्स, ड्रग्स? ND वेगळा आहे आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स वेगळा आहे. अंमली पदार्थ व मनोव्यापारावरती परिणाम करणारे हे सायकोट्रॉपिक ड्रग जे आहेत हे सिंथेसाइज्ड म्हणजे केमिकल तयार केले आहेत. आणि हे नार्कोटिक्स ड्रग्ज म्हणजे काय, अफू, गांजा डायरेक्ट नैसर्गिकरित्या त्याचं असं चोळायचं, बिळायचं, वास घ्यायचा हे, आणि हे केमिकल म्हणजे आपल्या फॅक्टरीमध्ये तयार केलेले सायकोट्रॉपिक सबस्टन्स, हे सगळं तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. आता NDPA चे किती नियम आहेत? NDPA चे जवळपास 3 नियमांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. एक तुमचा केंद्राचा नियम आहे, 1985 चा केंद्राचा नियम, त्यानंतर केंद्राचा कायदा, नियम हा रूल वेगळा अँड ऍक्ट वेगळा, हा केंद्राचा, आणि त्याबरोबर महाराष्ट्राचा रूल आहे, महाराष्ट्राचा रूल. ओके, हे 3 कायदे आहेत, तिन्ही मोठे आहेत. याच्यामध्ये पण असंच लायसन्स दिलेले आहेत. OP1, OP2, जसं आपण CL1 CL2 असतं ना तसं OPM वापरायचे लायसन्स असतात. त्यानंतर गांजा वगैरे, मग हे कोणत्या ठिकाणी म्हणजे ठराविक लोकांनाच हे उत्पादन करण्याचा परमिशन असते. मग त्याचं परमिशन कशी दिली जाते, त्याचं उत्पादन जे आहे त्याचं स्टोअर कसं केलं जातं. भारतात फक्त 2 ठिकाणी केलं जातं, तिथून तो फक्त गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटलाच आणला जातो आणि फक्त मेडिसिनल कामासाठी तो वापरला जातो. हे सगळं NDPA चा कायदा बघायचा. NDPA चा कायदा असा कायदा आहे की त्यामध्ये मृत्यूदंडाची पण शिक्षा आहे. या दोन्हीच्या PDF मी शेअर केले आहेत आणि नोट्स मध्ये पण ते सगळं अवेलेबल आहे. अतिशय महत्वाचा कायदा आहे, थोडासा लेंदी कायदा आहे, परंतु मुंबई दारूबंदी कायद्यानंतर 2nd नंबरचे मार्क हे जे NDPS वरती विचारले जातात. ओके, सो त्यानंतर काय, अफू कायदा, OPM स्मोकिंग ऍक्ट आहे. म्हणजे अफू ओढणारा कोण, अफू म्हणजे ते कंट्रोल कशी करायचं, काय करायचं हे सगळं सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याचे साहित्य वगैरे, अफू जप्त साहित्य, विल्हेवाट लावण्याचे असे 1-2 नियम आहेत, छोटे छोटे नियम आहेत. तुम्ही अफू ओढणार आहे त्या जागेमध्ये गेला तरी पण तुम्ही अफू ओढण्यासाठी आला असं कन्सिडर केलं जाईल. मग हे सगळं अफूचे, त्यानंतर याचं स्टोरेज कसं किंवा काय, इन जनरल सोपं आहे अगदी, एका दिवसाचा तो विषय अफू. आणि शेवटचा पार्ट आहे विष. तर विषाचे 2 नियम आहेत. 1972 महाराष्ट्राचे नियम आहेत आणि 1919 केंद्राचा कायदा आहे. मग याच्यामध्ये एखाद्या ठराविक भागामध्ये वारंवार घटना घडतात, म्हणजे काय विष देऊन मारण्याचे, बैल मारलेले आहेत, त्यानंतर खून झालेले आहेत, अशा ठिकाणी राज्य सरकार बंदी घालू शकतं. आयातीसाठी केंद्र सरकार आयातीसाठी बंदी घालू शकतं. तरी पण त्यानं जर आयात केलीच तर त्याला 1000 रुपये दंड किंवा 1 वर्षाच्या कारावाची शिक्षा आहे. अशा या प्रत्येकामध्ये शिक्षा पण दिलेल्या आहेत. मग हे विष आहे, तर विष तुम्ही कोणाला विष ठेवण्याचा लायसन्स आहे, त्याला फॉर्म A, फॉर्म B असं लायसन्स आहे. मग ते साठा रजिस्टर म्हणजे पुढच्या माणसाकडे प्रिस्क्रिप्शन जर असेल आणि तो योग्य व्यक्तीने दिला असेल तरच तुम्ही त्याला विषयाची विक्री करू शकता. मग त्याला म्हणजे त्या फार्मासिस्टच पाहिजे, 12वी झालेला विद्यार्थी प्लस 4 वर्ष औषध देण्यास त्याला एक्सपिरियन्स पाहिजे, असे हे वेगवेगळे नियम आहेत. म्हणजे विषयाच्या संदर्भामध्ये फार छोटे नियम आहेत, अगदी 2 तासामध्ये ते तुम्हाला पाठ होऊन जाते. असं व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2, व्हॉल्यूम 3 यातल्या शिक्षा, परिमाण हे सगळ्या गोष्टी बघायच्यात. आणि याच्यासाठी तुम्ही टोटली यू कॅन डिपेंड ऑन मी तुमच्यापेक्षा पण जास्त कॉन्फिडंट आहे की तुमचा एक आणि एक मार्क
मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो, कारण मी तेवढा एक्सपर्टाइज आहे या पार्ट मध्ये. ओके, म्हणून तुम्हाला सांगत. ओके, आता पुढचा पार्ट म्हणजे पेपर 2 मध्येच. आणि मी आता सध्या लेक्चर घेतो ना, तर लेक्चर घेत असताना त्यामध्ये 2 पार्ट केले. पार्ट 1 मध्ये व्हॉल्यूम 1, 2, 3 टाकलेलं आहे. एक लक्षात घ्या, म्हणजे बरेच जणांना ते लक्षात येणार नेमका विषय काय आहे आपल्या लेक्चरचा. तर लेक्चर घेत असताना काय केलेलं आहे याच्यामध्ये, नेक्स्ट हा, लेक्चर घेत असताना पार्ट 1 यामध्ये मी आता जे सगळं सांगितलं तुम्हाला, व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2 आणि व्हॉल्यूम 3 म्हणजे एक्साइजचे जे कायदे आहेत त्याचा पार्ट 1 केलेला आहे. दिस इज नॉट अ पेपर 1, पेपर 2, परंतु त्यातला पार्ट 1 आहे. आणि जो पार्ट 2 जो आहे त्याची लेक्चर्स अजून मी अपलोड नाही केले, आता मनाशी लेक्चर चालू आहेत, मी ते लेक्चर अपलोड करतो. तर तो पार्ट 2 आहे, जो की नवीन सिलेबस. याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, हे BNS आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट किंवा त्याला भारतीय साक्ष अधिनियम. तर याच्या पण नोट्स माझ्याकडे तयार आहेत. डिपार्टमेंटल PSI साठी मी कोणतेही लेक्चर वगैरे घेतले नव्हते, परंतु नोट्स मी तयार केलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये काय होतं की फक्त नंबरिंग बदललेलं आहे, कंटेंट त्याचा ऍज इट इज आहे, तेही मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. त्याबरोबर लोकसेवा हक्क आणि माहितीचा अधिकार, म्हणजे अगदी 2-4 तासाचा तो विषय आहे. डायरेक्टली याची कलम 31-32 अशी कलम द्यायची, डायरेक्टली पाठ करून टाकायचे, आधीचे प्रश्न बघायचे. हा टोटल आउट ऑफ मार्क मिळणारे पॉइंट आहेत. लोकसेवा हक्क आणि माहितीचा अधिकार ऑलरेडी याच्या रिटर्न नोट्स मी ग्रुपवरती शेअर केलेल्या आहेत. ही आता याची पुस्तकं पण बरीचशी आहेत. माहितीचा अधिकार, शासकीय यशदाची पुस्तकं, एवढं तुम्हाला करायची गरज नाही. अगदी 5-6 पानाच्या नोट्स हे तुम्हाला संपूर्ण मार्क देऊन जातील. आणि पुढचा जो पार्ट आहे, महाराष्ट्र नागरी सेवा, मनासे, वर्तणूक, शिस्तापील सेवा, शर्ती, हा सिलेबस डिपार्टमेंटल ASO मंत्रालयातील असिस्टंट सेक्शन ऑफिसर त्यांच्या विभागीय परीक्षेसाठी होता. त्यांच्यासाठी कोणता आहे, त्यांच्यासाठी सेवा, शर्ती आणि वर्तणूक हे 2च आहेत. याचे प्रश्न पण मांडतात. तर त्यांच्यासाठी शिस्त व अपील हा त्यामध्ये नाही, परंतु आपल्या डिपार्टमेंटल साठी हा सिलेबस आहे. तर याच्या PDF नोट्स मी तयार केल्या आहेत, त्या पण मी ग्रुपवरती शेअर केलेल्या आहेत. त्याच्या प्रिंट काढून घ्या. तुम्हाला ते मनाशी अशी मोठी पुस्तक करण्याची काही गरज नाही. MPSC ला जेवढं अपेक्षित आहे तेवढे याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि पहिल्या पेपरच्या स्ट्रॅटेजी मध्ये सांगितलं तसं मी तुम्हाला इथं पण सांगणार आहे. पहिल्या पेपरची अजून माझ्या तेवढी प्रिपरेशन नाही, तेवढे क्वेश्चन्स नाहीत, परंतु हा पेपर 2 आहे. याचे सगळे सराव पेपर, सगळे प्रश्न, टेस्ट सिरीज सगळं अवेलेबल आहे. याच्यावरती जेवढे तुम्ही अभ्यास कराल, जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल, तेवढे तुमचे मार्क येणार आहेत. त्यामुळं जसं जसं तुम्ही टॉपिक झाला तसे तसे मला प्रश्न मागत राहा, प्रश्न तुम्हाला प्रोव्हाइड करत जाईल आणि स्वतःला तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन करत जा. म्हणजे मला कितीपर्यंत येतंय, काय येतंय, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक महत्वाचं की तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्या एक सहकार्यांशी हिचं डिस्कशन करत चला की हा बाबा मी हा टॉपिक केला, हा विष कायदा केला ना, विष कायदा अनुनियुक्ती प्राधिकारी कोण आहे, त्याची शिक्षा किती आहे, किती परिमाण मी माझ्याकडे बाळगू शकतो, अशा टाईप मध्ये तुम्ही करू शकता. आता मुंबई दारूबंदी कायदा झाला, हा देशी दारूमध्ये त्यामध्ये कशा कशा समावेश होतोय. त्यानंतरच बाबा निलंबित करत असताना त्याचे 54, 1, 2, 3 कलम काय आहेत, म्हणजे जी महत्वाची कलम आहेत त्याचे सब पार्ट्स किती आहेत, शिक्षा कोणत्या आहेत, 73-74 कलम मधला डिफरन्स काय, अशी जे महत्वाचं आहे हे तुम्ही करणे गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली किती वर्षानंतर ऍड आले दादानो, 2012 नंतर. त्यामुळं कोणतंही एक्सक्यूज मला द्यायचं नाही. सकाळी 4ला उठायला लागतंय, उठा. 6ला उठायला लागतंय, उठा. मी रात्री रेडला होतो, भरपूर वेळ झाला, इट्स ओके, तो होणारच आहे. तरी पण सकाळी उठायचंय, अभ्यास करायचंय. कार्यालयीन कामकाज होतं, करायचं, ते करून हे करायचं. इथं तुम्हाला कन्सिस्टन्सी महत्वाचं आहे, कारण का दॅट्स ऑल. इथं पण येऊन झालं वाटतं, अभी नहीं तो
कभी नाही. कारण का, आपल्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत 898. एमपीएससी थ्रू 50%, 25% पदोन्नती, 25% डिपार्टमेंटल तुमच्या एक्झामच्या. ही बऱ्याच वर्षी एक्झाम झाली नाही, त्यामुळे एवढ्या जागा आलेल्या आहेत. मग हे एकदा कोटा भरला, जवळपास कोटा आपला भरत झालाय, तिथून पुढे तुम्ही जागाच तुमच्या असणार नाहीत. त्यामुळे ह्या 137 जागा हीच गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर मग पदोन्नतीचा फक्त 25%चा कोटा आहे, मग त्याला अजून वेळ लागणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा की आता पर्टिक्युलर वेळ काढायचा, कन्सिस्टन्सी ठेवायची. मी एक शब्द तुम्हाला 3 ते 4 वेळा रिपिटेशन बोलले, काय कन्सिस्टन्सी. दिवसाचा 2 तास अभ्यास करा म्हणतो, परंतु डेली अभ्यास करा. त्यातला थोडा वेळ जीएस साठी ठेवा आणि मॅक्झिमम वेळ म्हणजे तुम्हाला 100 मिनिटं जर असतील, 75 मिनिटं तुम्ही कायदा करा, 25 मिनिटं जीएस करा. खरं डेली टच करा आणि पुढे अभ्यास वाढवून पुढचे जे 1 तास आहे ते तुम्ही कशावरती ठेवायचे की प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्यावरती असणार आहे. 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करणे ही सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठा गुरु म्हणजे एमपीएससीनं यापूर्वी विचारलेल्या प्रश्नपत्रिका, त्या तुम्ही घेतल्यानंतर मग तुम्हाला कळणार की एमपीएससी कसे प्रश्न काढते, त्यांचा एक व्ह्यू काय आहे. तर यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे सगळे तुमच्या टेबलवरती तुमच्या अभ्यास साहित्याबरोबर पाहिजे. कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणार तुम्ही? सगळ्यात मोठा गुरु म्हणजे तुमचे आधीचे विचारलेले एमपीएससीचे प्रश्न, त्यानंतरचे सर्व प्रश्न आणि डेलीचा तुमचा स्टडी. या 3 गोष्टी आहेत. सगळं बॅलन्स करून तुम्हाला करायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला, आणि याच्यामध्ये कसं आहे, इथं बाकीचं आरक्षण हे ते असल्या कुठल्या गोष्टी, पहिले 137 दॅट्स ऑल, ते 2 स्टार घेणार आहेत असा विषय आहे. त्यामुळं कॉम्पिटिशन तुम्हाला कमी लोकांचे आहे, तर कॉम्पिटिशन ही जास्त आहे. त्यामुळे काय करायचं आहे की तुम्हाला टू द पॉइंट एमपीएससी ला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि तुम्हाला मी 24 आवर्स अवेलेबल आहे. हे मी तुम्हाला चेष्टा म्हणून सांगत नाही, बोलण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी असतात. तुम्हाला मला एनी टाइम फोन करायचा. त्यामुळे मी तुम्हाला मे बी त्या वेळेला रिप्लाय नाही देणार, म्हणजे काय बिझी असलं किंवा काय असलं, कारण मी आता ही पण करतोय की माझं फ्लाइंग स्क्वॉडचं काम करूनच करतोय. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होईल की मी थोड्या वेळाने मी नोट डाऊन करून ठेवतो, बाबा याला पुन्हा रिप्लाय द्यायचा आहे. माझा एवढे एमपीएससीचे स्टुडंट झाले तर कधी मी कोणाला रिप्लाय दिला नाही अशी गोष्ट झाली नाही. हे तुम्हाला पण अनुभव असेल. तुम्हाला अभ्यासासाठी आणि बाकीच्या कोणत्याही गोष्टीसाठी गायडन्ससाठी मी 24 तास उपलब्ध आहे. याचा तुम्ही निश्चितच फायदा घ्यावा ही विनंती. आणि पुढचा मुद्दा असा आहे की ऑफलाईन लेक्चर्स. आता ऑफलाईन लेक्चर्स कसं आहे, आता मी पनवेलला आहे. ठीक आहे, आता माझ्या ऑफिसमध्ये सकाळी 9 वाजता आमचे पनवेलचे सहकारी आहेत, जवान वाहन चालक सगळे येतात, त्यांचं लेक्चर मी ऑफलाईन घेतोय. आता नवी मुंबईचे असतील किंवा काय असतील तर आपली पुढचं जी स्ट्रॅटेजी ठरेल, म्हणजे जेणेकरून बाबा आठवडाभर आला, 15 दिवशी इथं आला, तुम्ही काहीतरी नियोजन झालं तर आपण त्या पद्धतीने पण नियोजन करू. तुम्हाला जेवढं मला नॉलेज देता येईल तेवढं मी तुम्हाला नॉलेज देईन, फक्त तुम्ही कमी पडायचं नाही. ओके, थँक्यू, थँक्स लॉट, ऑल दी बेस्ट.